म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा एकच ध्यास असा खुळगुट हात ज्योतिबांच्या मनात होता. ते शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना फरार नावाच्या ब्रिटिश मॅडम म्हणाल, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इज वुमन एज्युकेटेड द हाऊस बी एज्युकेटेड. पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही. सो बॅड मिस्टर फुले. झालं ते आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. झाला सुरू माझा अभ्यास. काना, मात्रा, वेलांटी, आकार, उकार, बेकबे, बेदविचार, बेतिकसा हाच माझा अभ्यास. मी लिहायला शिकले, वाचायला शिकले आणि काव्य सुद्धा रचू लागले. अशातच 1 जानेवारी शनिवारी 1848ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात पहिली शाळा मुलींची सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शौकटासारखं जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखं जगला तर नाव होईल. पण समाजाचं मात्र धर्म गुणाला म्हणून खोटे पैसे होती. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतलं म्हणून कोणता धर्म बुडतं? इतकं तकलादी असू शकतो का हा धर्म? अशातच एक म्हणजे विधवा बाईला काशीबाईच्या मुलाला दत्तक घेतले. त्या काळी विधवा बाईला नवरा मेला तर तिने सती घ्यावं, तिचा काय दोष असतो बरं? याच्यासाठीच आम्ही एक काम केलं. विधवा बाईसाठी सती प्रति प्रकाशी सुरू केली. त्या यशवंताला मोठे केले, वाढवले, डॉक्टरही बनवलं. अशातच पुण्यात प्लेची साथ पसरली होती. प्ले हा संसर्गजन्य रोग होता, म्हणून तो कधी ना कधी मलाही होणार होता. मुळीच आम्ही जगलो ते समाजासाठीच ना. जर यासाठीच मरण पत्करावं लागलं तर मरणा, तुझं स्वागत आहे. मी यशवंताला म्हणाले, यशवंता, आपल्याला दवाखाना उभारायचा. आम्ही सर्वजण रुग्णांचा उपचार करत होतो. ओ सावित्रीची मी सावित्री बाई झाले, सावित्रीबाईची मी सावित्री बाई झाले. आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सती प्रथा केशवपंत यांच्या मात केले, कारण आया बायांचा आनंद होता तो शिकण्याचा. म्हणून म्हणे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कसले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण एक मुलगा शिकला तर तो एकटा शान होतो. पण जर एक मुलगी शिकली तर ती संपूर्ण घराला शानी करते. म्हणून मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. धन्यवाद.